स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। आपण आता MIDC मध्ये महिंद्रा भरणी मोटर्सला आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला ह्या 4 कारचा रिव्ह्यू देणार आहे। पाहू शकता हे XUV 3XO, स्कॉर्पिओ एन गाडी, थार रॉक्स आणि XUV 700 या गाड्यांचा मी तुम्हाला सगळा रिव्ह्यू देणार आहे। तुम्ही पाहू शकता या सर्व गाड्या आता महिंद्रा भरणी मोटर्सला उभा आहेत। त्यांचं कमर्शियल मध्ये पण आहे आणि त्यांचं कार्स मध्ये पण आहे। पण सध्या आता मी तुम्हाला कार्स मधला रिव्ह्यू देणार आहे आणि खरंच आता ट्रेंडिंगला सध्या आता कार्स उभा आहेत। या खरंच चांगली माहिती तुम्हाला मिळणार आहे। सर्वांनी हा व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा आणि मग तो दुसऱ्यालाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही माहित पडेल। तर चला आपण सुरुवात करणार आहे। पहिली गाडी आहे महिंद्राची XUV 3XO। नमस्कार सर, मी विशाल, आपलं भरणी मोटर्समध्ये स्वागत आहे। नमस्कार सर, आज या ठिकाणी तुम्ही आम्हाला पहिली कार्स कोणती दाखवताय? आपण बघतोय महिंद्राची XUV 3XO, जे की तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंटमध्ये तुम्हाला बघायला मिळते। महिंद्राचा फ्रंटला जर तुम्ही पाहायला गेलात तर महिंद्राचा ट्विन पीक लोगो हा तुम्हाला ह्याच्यामध्ये फ्रंटला दिलेला आहे। क्रोम ग्रिल्स तुम्हाला ह्याच्यामध्ये दिले आहेत, ॲग्रेसिव्ह ग्रिल्स तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतात। जर गाडीचा तुम्ही लुक बघितला तर पूर्ण एरोडायनामिक शेपमध्ये आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये। फ्रंट साईडला तुम्हाला बाय LED प्रोजेक्टर लॅम्प्स दिलेले आहेत ह्याच्यामध्ये। DRLs तुम्हाला दिलेले आहेत। टॉप एंड मॉडेलला तुम्हाला फॉग लॅम्प्स वगैरे दिलेले आहेत। फ्रंटला तुम्हाला कॅमेरा पण ह्याच्यामध्ये दिलेला आहे। ओके। X7L ह्याच्यामध्ये टोटल 9 मॉडेल येतात, 9 मॉडेल येतात ह्याच्यामध्ये। MX1, MX2, MX2 Pro, MX3, MX3 Pro, X5, X5L, X7 आणि X7L। आता हे जे आता मॉडेल उभा आहे हे कोणतं आहे सर? हे आता सेकंड टॉप मॉडेल आपण बघतोय। ओके। जे की व्हॅल्यू फॉर मनी म्हणून जाणलं जातं। बरोबर आहे। कस्टमर फुल्ली सॅटिस्फाईड आहेत ह्या मॉडेलमुळे। नक्कीच। ह्याच्यामध्ये तुम्हाला 17 इंचेस अलॉय व्हील्स तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळतील। विथ महिंद्राचा लोगो तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळेल। नंतर तुम्हाला व्हीलबेस जो आहे तो 2600 सेंटीमीटरचा व्हीलबेस तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता। जेणेकरून जेवढा व्हीलबेस जास्त असतो तेवढीच आतमध्ये लेग रूम आणि कॅबिन स्पेस आतमध्ये जास्त असतो। तुम्ही जर आरशावरती बघितला तर आरशावरती तुम्हाला टर्न इंडिकेटर्स तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळतात। ह्याच्या टॉप एंड मॉडेलला 360 व्ह्यूचा कॅमेरा पण आपल्याला इथं येतो, खाली बॅक साईडला। खालच्या साईडला बॅक साईडला येतो। आता हे सेकंड टॉप असल्यामुळे नाहीये ह्याच्यामध्ये। जर तुम्ही आतमध्ये एंट्री केली, स्टॉप, ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पॅसिव्ह कीलेस एंट्री आहे। तुम्हाला चावी काढून लॉक अनलॉक करायची गरज नाही, की ऑटोमॅटिक तुमची गाडी अनलॉक होते। जर तुम्ही ह्याच्यामध्ये बघितलं तर पूर्ण टॉप एंड मॉडेलला लेदर फिनिशिंग तुम्हाला ह्याच्यामध्ये येतं। डोर ट्रिम्स तुम्हाला लेदरमध्ये येतात। पियानो फिनिशिंग लॅम्प ह्याच्यामध्ये तुम्हाला, डोर हँडल्स तुम्हाला ह्याच्यामध्ये येतात। नंतर ह्याच्यामध्ये मायक्रो हायब्रिड टेक्नॉलॉजी आहे। सिग्नलला वगैरे तुम्ही जर थांबले तर गाडी ऑटोमॅटिकली बंद होते आणि ज्यावेळेस तुम्ही ॲक्सिलेटर, क्लच काही तुम्ही दाबाल, Your vehicle is running on low fuel. Please refill. मित्रांनो आपण बघू शकता ह्याच्यामध्ये जो येतो ना तो फुल्ली डिजिटल क्लस्टर येतो। ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचं जे टॅकोमीटर आहे, स्पीडोमीटर आहे तो तुम्ही फुल्ली डिजिटलमध्ये बघू शकता। जेणेकरून तुमचा लुक जो आहे, ड्रायव्हिंग जो आहे ते तुम्ही फुल्ली एनहान्स होते ह्याच्यामुळं। ह्याच्यामध्ये तुम्हाला क्रूज कंट्रोल दिलेला आहे स्टिअरिंगवरती। स्टिअरिंग मोटर ऑडिओ कंट्रोल्स तुम्हाला ह्याच्यामध्ये दिले आहेत। फुल्ली लेदर रॅप्ड स्टिअरिंग व्हील्स तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेले आहे। दुसरी गोष्ट म्हणजे याला इलेक्ट्रिकल स्टिअरिंग व्हील्स तुम्हाला ह्याच्यामध्ये येतं, जे की फुल्ली एकदम स्मूथनेस जो असतो ना तो तुम्ही एका बोटानं म्हटलं तरी पूर्ण स्टिअरिंग इझिली तुम्ही वर्कआउट ह्याच्यामध्ये तुम्ही करू शकता, टर्निंग घेऊ शकता। बरोबर आहे। स्टिअरिंग मला सर तुम्ही ते इलेक्ट्रिकल स्टिअरिंग नॉर्मली आपल्या ज्या गाड्या असतात त्यांना येत नाही, पॉवर स्टिअरिंग येतं किंवा हायड्रोलिक स्टिअरिंग। न्यू फीचर्स मध्ये हे आता आहे स्टिअरिंग म्हणायचं, हे आहे ह्याच्यामध्ये। फक्त महिंद्रालाच ते आहे, ऑन कार्सला नाहीये। ऑल कार्सला कोणत्या मॉडेलला येतं पण बाकीच्या ह्याला येत नाही। आणि जर गिअर सिस्टम म्हणलं सर कसं राहतं? ह्याच्यामध्ये तुम्हाला 6 स्पीड गिअर बॉक्स दिलेला आहे आणि आपला जो रिव्हर्स आहे तो हा नॉब आहे। हा नॉब उचलला की तुम्हाला रिव्हर्स, जसं की आपल्या हुंडाईच्या गाड्या आहेत ना सेम तसं। बरोबर आहे। तुम्हाला येतं कॅमेरा जो क्वालिटी आहे ती तुम्हाला फुल्ली HD अशी कॅमेरा क्वालिटी तुम्हाला। दुसरी गोष्ट तुम्हाला व्ह्यूज पण आहे, तुम्ही व्ह्यूज चेंज करू शकता जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकता। ज्या साईडला तुम्ही स्टिअरिंग टर्न करसाल त्या साईडला गाडी जाऊन कशी पार्क होणार आहे हे तुम्हाला एक लाईनद्वारे तुम्हाला दाखवलं जातं। पण सेफ्टी पण आहे म्हणायचं? हो, फुल्ली सेफ्टी आहे। राईट। जर एसीचं म्हणलं सर, एसीचं कसं राहते? ह्या गाडीला तुम्हाला डबल झोन AC दिला जातो। ओके। समजा
को ड्रायव्हरला कोणी आजारी असेल, त्यांना एसी जास्त नको असेल, तर तुम्ही त्याचं टेम्परेचर जे आहे ते सेपरेटली वाढवू शकता. इथं तुम्ही बघू शकता, तुम्ही इथं पण बघू शकता वरती त्या साईडचं टेम्परेचर जे आहे ते तुम्ही वाढवू शकता. ओके, म्हणजे दोन्ही इंडिकेट करते सर ते लेफ्ट अँड राईटला. ड्रायव्हर साईडचं जे टेम्परेचर आहे ते लोच आहे. बरोबर आहे. तुम्ही जर टेकरचं वाढवलं ड्रायव्हर साईडचं तर ते ऑटोमॅटिकली वाढणार. अगदी बरोबर आहे. हे डबल झोन क्लायमेट कंट्रोल आहे. ती फक्त आणि फक्त तुम्हाला महिंद्रामध्ये येतं, ऑल कोणत्याही कंपनीमध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये येत नाही. आता हे तुम्ही 2 नंबरचं मॉडेल आहे ना, हे सेकंड मॉडेल आपण तर हे स्टार्ट पुश जे बटन आहे ते बेसिक पासून स्टार्ट आहे का? नाही, ह्या मॉडेल पासूनच तुम्हाला पुढे ऑनवर्ड्स हे येतं. X5, X5L, X7 आणि X7L ला तुम्हाला हे पुश स्टार्ट बटन येतं. गाडीची सिक्युरिटी जर तुम्ही सांगायला गेलं तर फुल्ली सिक्युरिटी गाडी आहे. भारत कॅप जी BN कॅप आपण म्हणतो ते तुम्हाला फुल्ली 5 स्टार रेटिंग ह्याच्यामध्ये दिलेले आहे. ओके सर. दुसरी गोष्ट म्हणजे 4 चाकांना डिस्क ब्रेक ह्या गाडीला येतात. शिवाय 6 एअरबॅग कंपल्सरी बेसिक मॉडेल पासून टॉप एंड मॉडेलला दिलेला आहे तुम्हाला. ओके सर, ठीक आहे. पाठीमागे ही आणि एअरबॅग किती येतात गाडीला? 6 एअरबॅग्स तुम्हाला ह्याच्यामध्ये येतात. ड्रायव्हर, को ड्रायव्हर आणि साईडला कल्टर. सेकंड मॉडेल पासून 6 एअरबॅग नाही, बेसिक मॉडेल पासून. बेस पासून येस 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 येस. खरंच खूप मोठी सेफ्टी आहे की बेस मॉडेल पासून तुम्ही 6 एअरबॅग देताय. येस येस. आणि बेस मॉडेलचं एक साधारणतः काय प्राइस राहते? बेस मॉडेल तुम्हाला जी एक शोरूम ऑन रोडची प्राइस आहे पेट्रोल मध्ये ती साधारणतः 10 लाखापासून चालू होते. चालू आहे. ओके. आणि टॉप एंड जे आहे त्याची किती प्राइस राहते? X7L जर घेतली तुम्ही 360 व्ह्यू ऍडास वाली गाडी तर ती तुम्हाला साधारणतः 18.5 पर्यंत ऑन रोड जाते. ओके. तर वरतीही बघू शकता या ठिकाणी मून सनरूफ दिलेला आहे. सेकंड टॉप मॉडेल आहे. ऍक्च्युली याचं नाव वेगळं आहे महिंद्रामध्ये, पॅनोरामिक सनरूफ म्हणून याला ओळखलं जातं. ओके 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 सर. पॅनोरामिक सनरूफ म्हणून आता सध्या जी सेकंड टॉपला येतं ना सिंगल पेन सनरूफ येतं. टॉप एंडला जर येतं ना तर तुम्हाला फुल्ली येतं. म्हणजे जे क्रेटाला असं होंडायचं सेम तसं ना पाठीमागे येतं. बॅक साईडला ही पाहू शकता आपण पुन्हा एकदा ह्या ठिकाणी बघू शकता की बाहेरचे ORVM जे आहेत ते तुम्ही इथून ऑब्जेक्ट ऑपरेट करू शकता, जेणेकरून हे तुम्हाला इथून तुम्ही इझिली ऑपरेट करू शकता. जो ब्लाइंड व्ह्यू आपण जे म्हणतो, जे खालचं गाडीचं वगैरे दिसत नाही, तुम्ही इथूनच तुम्ही ऑपरेट करू शकता. सेफ्टीच्या दृष्टीने अतिशय चांगलं आहे. अतिशय चांगलं आहे. विंडोज जे आहे 1 टच अप आहे. 1 टच मध्ये विंडो अप अँड डाऊन होती तुम्हाला ह्याच्यामध्ये. लॉक अनलॉक तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेले आहे. क्रूज कंट्रोल जे आहे सर कसं की तुम्ही म्हणता एक म्हणतात ना आपले फीचर्स राहिले सेफ्टीचं, बॉईज वगैरे मुलं बसल्यानंतर ते खोलू शकतात किंवा बॅक साईडला जर मुलं चाइल्ड सेफ्टी पण आहे त्याच्यामध्ये. चाइल्ड लॉक पण त्याच्यामध्ये पाठीमागच्या डोअरला दिलेला आहे. ओके, काय अडचण नाही. ठीक आहे सर. ह्याच्यामध्ये जर तुम्ही नेक्स्ट बघितलं तर ह्याच्यामध्ये 2 क्रूज कंट्रोल येतात. जे टॉप एंडला येतं जेव्हा जे ADAS जे आहे आपल्या गाडीला, त्या ADAS मध्ये तुम्हाला क्रूज कंट्रोल येतं ह्याचं वालं ADAS वालं. आणि हे जे आहे ना हे रेग्युलर क्रूज कंट्रोल येतं. ADAS क्रूज कंट्रोल काय करतं, त्याला तुम्ही ऑटो पायलट मोड मध्ये जर टाकलं तर ज्या गाडीच्या रोडवरच्या ज्या पट्ट्या असतात, ज्याला आपण लेन म्हणतो, लेन असिस्ट म्हणतो, किंवा ज्या व्हाईट कलरच्या पट्ट्या असतात त्या सेन्स करून गाडी फुल्ली ऑटोमॅटिकली हाय स्पीडनं तुम्हाला रोडवरती चाललेली दिसते. इन केस पुढे गाडी आली कोणती तर ह्याचं रडार काय करतं की त्या गाडीचं स्पीड सेन्स करतं. ज्या पुढची गाडी ज्या स्पीडला आहे त्या स्पीडला ऑटोमॅटिक ही गाडी हे होणार. तेही सेफ्टीचाच भाग आहे. हो, सेफ्टीचा भाग आहे. सडनली काय आडवं आलं गाडीला, बरोबर, ती गाडी ऑटोमॅटिक फुल्ली ती व्यवस्थित जाऊन थांबणार त्याच्या पुढे. गाडी धडकणार नाही वगैरे काही नाही. अतिशय चांगली. हे लेवल 2चं ह्याच्यामध्ये तुम्हाला येतं. सांगायला गेलं अजून भरपूर काय आहे ह्याच्यामध्ये. नक्कीच सर. बॅक साईडला सर थोडंसं आपण या ठिकाणी जर बघितलं आपण तर हा वायरलेस चार्जर आहे. जो मोबाईल तुम्हाला सपोर्ट करतो तिथं तुम्ही नुसता मोबाईल ठेवू शकता, जेणेकरून तो ऑटोमॅटिकली चार्जिंग. पण हे वायरलेस जो चार्जर आहे हे जे त्यांनी हे दिलेलं आहे आपल्याला फीचर्स, हे बेस मॉडेल पासून चालू आहे? नाही, ह्या मॉडेल पासून पुढे ऑनवर्ड्स चालू आहे. X5 पासून सेकंड टॉप एंड पर्यंत आहे. ठीक आहे सर. ठीक आहे, चला बॅकचं बघूया. जसं की आपण तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं की ह्या गाडीचा व्हील बेस जो आहे तो 2600 mm चा आहे, जेणेकरून जेवढा व्हील बेस मोठा असतो तेवढीच कॅबिनची स्पेस आतमध्ये जास्त असते. तुम्ही बघू शकता ह्या सरांची उंची जी आहे जवळपास 5.5 ते 5.6 फूट आहे, तरी पण इझिली ते इन आउट करू शकतात. आणि महत्वाचं म्हणजे फुल्ली स्पेस जो आहे तो तुम्हाला ह्याच्यामध्ये ड्रायव्हरच्या सीट आणि त्यांच्या गुडघ्यामध्ये बघायला मिळेल. बरोबर आहे, कारण ज्या टाइमला तुम्ही बसता लांब प्रवास करताना तुमचे गुडघे दुखले नाही पाहिजे. दुखले नाही इझिली बघा. आता सरांची नाही म्हणलं जरी पुढे ही केले ना तर त्यांना थाय सपोर्ट मिळून जातो. नक्कीच नक्कीच. असं होऊ शकता की फ्रंटला तुम्हाला आर्मरेस्टर आहे, त्याच आर्मरेस्टर तुम्हाला एसीजे मॉड्यूल तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेले आहे. शिवाय आतमध्ये चार्जिंगचं सॉकेट दिलेलं आहे C टाईपचं. शिवाय प्लस तुम्हाला मोबाईल होल्डर पण ह्याच्यामध्ये दिलेला आहे. ओके सर, हे मधले जे कप होल्डर्स पण तुम्हाला ह्याच्यामध्ये फोल्ड होतात का? हो, फोल्ड होतात का? दाखवतो की
जर तुम्ही आउटर लुक बघितलाय गाडीचा तर तुम्हाला स्पॉइलर ह्याच्यामध्ये येतात, सॉरी रूफ रेल्स तुम्हाला ह्याच्यामध्ये दिले आहेत, ब्लॅक कलरचे रूफ रेल्स आहेत. हा तुम्हाला स्पॉइलर दिलेला आहे. हाय माउंटेड स्टॉप लॅम्प पण स्पॉइलर अटॅचमध्ये दिलेले आहेत. तुम्हाला ह्याच्यामध्ये कॉपरचं हे दिलेलं आहे, वायपर विथ वॉशर तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. डिफॉगर आपण त्याला म्हणतो. दुसरी गोष्ट म्हणजे एकदा गाडी ऑन करता का सर, म्हणजे ते लाईट आपल्याला कळेल, ऑन करता का गाडी? हे जर तुम्ही पाहायला गेला तर कनेक्टिंग टेल लॅम्प दिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला पाठीमागच्या गाडींना तुमची जी विजिबिलिटी आहे ब्रेक लावलेल्याची किंवा मारलेल्याची तुम्ही त्यांना विजिबली क्लिअर होते. आणि शिवाय जो नाईटचा जो व्ह्यू आहे ह्याचा खूप छान आणि एनहान्स होतो. नक्कीच. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं डिक्कीमध्ये तर बूट स्पेस जर तुम्ही बघितला तर बूट स्पेस जो आहे ना तो 295 लिटरचा युजेबल बूट स्पेस आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही 60-40 सीट जी आहे तुम्ही स्प्लिट करू शकता. जर समजा तुमचं लगेज जास्त आहे तर तुम्ही हे सीट फोल्ड करून इथं पण तुम्ही लगेज ठेवू शकता, असंही लगेज ठेवू शकता. बरोबर. आणि 4 पर्सन तुम्ही इझिली प्रवास करू शकता. आणि शिवाय मिडल हेडरेस्ट पण तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेला आहे. सर हे आपलं डिझेल आहे ना व्हेरियंट? हे डिझेल व्हेरियंट आहे. यामध्ये पेट्रोल येतं का? येतं की, पेट्रोल पण येतं. ओके. आणि शिवाय जर समजा तुम्हाला वाटलं की बाबा 3 पर्सन ट्रॅव्हलिंग करणार आहे तर लगेज अजून त्याच्यापेक्षा जास्त आहे तर तुम्ही हे सीट पण फोल्ड करू शकता. नक्कीच. त्यामुळे तुमचे ते जो बूथ पेट्स आहे त्याचे तो वाढतो, कॅपॅसिटी वाढणार आहे. नक्कीच. ओके. तर मित्रांनो आपल्याला विशाल सरांनी XUV3 XUV बद्दल खूप चांगला रिव्ह्यू दिला. आणि नेक्स्ट आता मॅडम आहेत. मॅडम नमस्कार. मॅडम तुमचं नाव? लमेश्वरी. ओके मॅडम, या ठिकाणी आज तुम्ही काय सांगता? स्कॉर्पिओ एन ही आता जी गाडी उभा आहे हे कोणतं मॉडेल आहे? हे जे व्हेरियंट आता आपण पाहतोय सर ते तुम्हाला Z8 म्हणजे सेकंड टॉप हे व्हेरियंट आता तुम्हाला इथे पाहायला मिळेल शोरूम मध्ये डिस्प्लेला. ओके. तर गाडीबद्दल बोलायचं झालं तर स्कॉर्पिओ एन ही एक प्रीमियम SUV तुम्हाला इथे पाहायला मिळेल. सर्वप्रथम गाडीचं जे सेगमेंट आहे हे प्रीमियम SUV सेगमेंट मधली आपली ही कार आहे. ओके. जिला आपण बिग डॅडी ऑफ परफॉर्मन्स पण म्हणतो. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे गाडीमध्ये तुम्हाला बोल्ड आणि मस्क्युलर लुक पाहायला मिळेल, जे की जे बोनेट जे आहे गाडीचं ते पण तुम्हाला एकदम मस्क्युलर इथे पाहायला मिळेल. आणि जे हेडलॅम्प्स आहेत ते याच्यामध्ये तुम्हाला ड्युअल बॅरल LED प्रोजेक्टर हेडलॅम्प्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील. ओके मॅम. टायर साईज बद्दल तर काय सांगताल मॅम? टायर साईज वाईडर असे अलॉय व्हील्स दिलेले आहेत तुम्हाला याच्यामध्ये. जी टायर साईज आहे ही लार्जेस्ट आहे या सेगमेंटची. 18 इंचेस टायर साईज तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्याचसोबत जो व्हील बेस जो आहे गाडीचा 2750 mm एवढा व्हील बेस तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. जेवढा जास्त व्हील बेस असतो तेवढा आतमध्ये तुम्हाला केबिन स्पेस जास्त मिळतो. नक्कीच. फ्रंट ओके. बॅक साईडला टायर साईज सेम येते का? येस सर. ओके. बेस्ट इन सेगमेंट तुम्हाला 4 व्हील डिस्क ब्रेक्स मिळतात गाडीमध्ये. त्याच्यानंतर जे गाडीच्या रेअर प्रोफाईल बद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला स्पोर्टी असा स्पॉइलर इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे विथ हाय माउंटेड स्टॉप लॅम्प. मागे तुम्हाला डिफॉगर लाईट्स आणि रेअर वॉशर वायपर तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेला आहे. ओके. त्याचसोबत तुम्हाला जे टेल गेट आहे त्याला पण तुम्हाला पॅसिव्ह केलेस एंट्रीचा ऑप्शन मिळतो. ओके. जेणेकरून 3 मीटरच्या रेडियस वरती जरी तुम्ही की ठेवली तर तुम्ही पुन्हा डायरेक्टली ओपन करू शकता एंट्री. त्याचसोबत जे सीट्स आहेत हे सीट्स तुम्हाला इथे 50-50 स्प्लिट सीट्स पाहायला मिळतील, जेणेकरून बूट स्पेस जर तुम्हाला इन केस 5 जर पर्सन असतील गाडीमध्ये बूट स्पेस तुम्हाला इन्क्रीज करायचा असेल तर तुम्ही असा एक्सपांड करू शकता बूट स्पेस. एवढा बूट स्पेस तुम्ही यूज करू शकता युजेबल. किती सीटर मध्ये मॅडम गाडी ते? हे 7 सीटरचं कॉन्फिगरेशन तुम्हाला अवेलेबल आहे. 7 आणि तुम्हाला बकेट सीट्स हवे असतील तर तुम्ही 6 सीटर पण घेऊ शकता. यामध्ये कोणतं मॉडेल अवेलेबल आहे तुमच्याकडे? आता आपल्याकडे स्टॉक मध्ये सर सगळे व्हेरियंट्स अवेलेबल आहेत. ओके. ह्याचं बेस येतं का मॉडेल? बेस व्हेरियंट पण आहे सर. 18.5 लाखापासून स्टार्टिंग प्राइस आहे बेस व्हेरियंट. सो तुम्ही पाहू शकता तुम्हाला फ्रंट साइडला क्रोम सराउंडेड ग्रिल्स अग्रेसिव्ह लुकिंग साठी तुम्हाला इथे पाहायला मिळेल. विथ महिंद्राचा ट्विन पीक लोगो तुम्हाला समोर पाहायला मिळेल, जेणेकरून गाडीचा जो फ्रंट प्रोफाईल आहे तो खूप प्रीमियम दिसतो. ओके मॅम. बेस्ट इन सेगमेंट तुम्हाला फ्रंट पार्किंग सिस्टम पण याच्यामध्ये दिलेली आहेत, जेणेकरून कंजेस्टेड एरियामध्ये पार्किंग करताना तुम्हाला त्याचा बेनिफिट होतो. मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता जे स्कॉर्पिओनचं इंटिरियर आहे ते तुम्हाला डबल टोन कलरमध्ये बघायला मिळतं. कॉफी रिच ब्लॅक असं तुम्हाला ह्याच्यामध्ये इंटिरियर बघायला मिळतं. पूर्ण लेदर वॅपड आहे. हे डॅशबोर्ड जो आहे तो पूर्ण तुम्हाला लेदर वॅपड दिलेला आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला
ग्रॅब हँडल्स दिले आहेत जेणेकरून तुम्ही इझिली इन आउट करू शकता. टॉप एंड व्हेरियंटला तुम्हाला याच्यामध्ये व्हेंटिलेटेड सीट्स दिलेले आहेत. इलेक्ट्रिकली ऍडजस्टेबल सीट्स तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेले आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या हाईटनुसार तुम्ही इझिली तुमचं हे करू शकता. जर तुम्ही व्ह्यू बघितला महिंद्राचा ड्रायव्हर सीटचा स्कॉर्पियनचा, जर ड्रायव्हर हाय कमांडिंग व्ह्यू तुम्हाला ह्याच्यामध्ये महिंद्रामध्ये म्हटलं जातं की जेणेकरून समोरचा जो व्ह्यू आहे तो तुम्हाला एकदम फुल्ली एकदम क्लिअर असा तुम्हाला व्ह्यू दिसतो. नक्कीच. बॉनेट जे आहे ते तुम्हाला एकदम सुपिरियर बॉनेट तुम्हाला जे दिसतं जेणेकरून तुम्ही ट्रॅफिकमध्ये तुम्ही हे करताना गाडी जे अडथळे असतात ते तुम्ही बॉनेट टू बॉनेट तुम्ही गाडी चालवू शकता. नक्कीच. ह्याच्यामध्ये क्रूज कंट्रोल दिलेलं आहे. स्टेरिंग मोटर्स कंट्रोल्स तुम्हाला ह्याच्यामध्ये दिले आहेत. 8 इंचेस तुम्हाला ह्याच्यामध्ये स्क्रीन दिलेली आहे. डबल झोन एसी जसं आपण 3XO मध्ये बघितलं तसंच तुम्हाला ह्याच्यामध्ये पण डबल झोन एसी तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेला आहे. वायरलेस चार्जर तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेला आहे. ह्याच्यामध्ये ही ऑटो आहे का? हे आता सध्या ऑटोमॅटिक ह्याच्यामध्ये आहे. ऑटोमॅटिक मध्ये पण तुम्हाला 6 स्पीड गिअर तुम्हाला ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे. हा, ओके. मॅन्युअल पण आहे प्लस ऑटोमॅटिक मध्ये ह्याच्यामध्ये आहे. दोन्हीच्या प्राइस मध्ये काय डिफरन्स येतो सर? साधारणतः अप्रॉक्स 2 लाखाचा डिफरन्स येतो. ओके. मॅन्युअलच्या आणि ऑटोमॅटिकच्या प्राइस मध्ये. गाडी ऑन करून दाखवतो का? बघितलं ह्याच्यामध्ये तर तुम्हाला सिंगल पेन सनरूफ तुम्हाला ह्याच्यामध्ये पण येतं स्कॉर्पियन मध्ये जेणेकरून तुम्ही त्याच्यामध्ये रेनी सीझनचा आनंद घेऊ शकता. नक्कीच. दुसरं जर तुम्ही पाहायला गेला ह्याच्यामध्ये तर ॲड्रोनॉक्स म्हणून फीचर्स ह्याला येतं जसं की आपल्या 3XO पण येतं, 700 पण येतं आणि स्कॉर्पियनला पण येतं. ॲड्रोनॉक्स हे एक फीचर असं आहे की तुमची गाडी कोणत्या कंडिशनमध्ये कुठं आहे, GPS म्हणा किंवा काही गोष्टी म्हणा, तुम्ही तिथं इझिली तुम्ही नुसत्या मोबाईलवरती तुम्ही ऑपरेट करू शकता. जेणेकरून आता समजा आपण एक कंडिशन धरूया की आता हा आपण मॉलमध्ये शॉपिंग करतोय, गाडी आपली समर सीझन मध्ये आहे, बाहेर पार्किंगला उभी आहे, 10-15 मिनिटांचं आपलं बिल होणार आहे, तर त्या कंडिशनला तुम्ही गाडी आता ह्या पोझिशनला तुम्ही गाडीचा एसी चालू करू शकता. हा एक मोस्ट बेनिफिट तुम्हाला ह्याच्यामध्ये. महिंद्रा आणि स्कॉर्पिओ एन हे जे आता न्यू ब्रँड मध्ये त्यांनी आता सध्या हे केलेलं आहे, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे सर? म्हणजे काय लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे? रिस्पॉन्स ह्या गाडीचा खूप चांगला आहे जेणेकरून ह्या गाडीला खूप पसंती दिली जाते. आणि आता ह्याच्यामध्ये कार्बन ऍडिशन म्हणून एक नवीन गाडी आलेली आहे जे ज्यांना ब्लॅक ऍडिशन जे आहे, ब्लॅक गाड्या जास्त आवडतो, ब्लॅक कलर जो जास्त आवडतो, ह्याचं इंटेरियर जर तुम्ही बघितलं ना तर फुल्ली ब्लॅक केलेलं आहे. ओके. फ्रंट पासून अलॉय व्हील्स पासून आतला इंटेरियर असू द्या, हवारचा रूफ असू द्या, सर्व ब्लॅक, सगळं ब्लॅक केलेलं आहे. ती पण गाडीला अप्रतिम प्रतिसाद दिलेला आहे. ती लॉन्च बुकिंग पण होईल आता शोरूम मध्ये. गाड्या यायला चालू झाल्या आहेत आपल्याकडे आल्याही आणि पाडव्याला 3-4 गाड्या डिलिव्हरी पण झाल्या. हो हो. त्याची साधारणतः काय प्राइस आहे सर? का सेमच? सेम आहे, फक्त एक शोरूम मध्ये 30,000 ते 35,000 रुपयाचा डिफरन्स आहे ऍज कम्पेअर टू मॉडेल. हे 2 मॉडेल मध्ये येतं, Z8 सेकंड टॉप मॉडेल मध्ये आणि Z8L मॉडेल मध्ये ते कार्बन ऍडिशन येतं. 7 सीटर मध्ये गाडी नाही? हो, 7 सीटर मध्ये आहे. टॉप एंडला जर तुम्ही बघितलं तर सोनीची म्युझिक सिस्टीम येते जेणेकरून तुम्हाला म्युझिक सिस्टीम इतकी छान वाजते. बरोबर आहे, सोनीची म्युझिक सिस्टीम. ठीक आहे, बॅक साईडलाही बघूया. नमस्कार मित्रांनो, आता आपण गाडीचा रिअर कॅबिन आपण जे म्हणतो ना सेकंड रो आपण बघूया जेणेकरून जो एंट्री आहे पर्सनची ती तुम्ही इझिली ह्याच्यामध्ये करू शकता. तुम्हाला साईड स्टेप, फूट स्टेप दिले आहे जेणेकरून ओल्डेज पर्सन असेल तर ते तुम्ही इझिली इन आउट वगैरे करू शकता ह्याच्यामध्ये. तर लेगरूम जरी बघितली, जसं की माझी हाईट जी आहे ती 6 फीट आहे, त्यानुसार मी ऍडजस्ट करून घेतलं होतं. हे सीट पण तुम्ही बघू शकता जेणेकरून तुम्हाला इझिली तुम्ही ह्याच्यामध्ये लेगरूम जी आहे ती जास्त मिळते. तुम्ही मधल्या प्रवास करताना जो तुम्हाला जो थकवा म्हणतात तो तुम्हाला ह्याच्यामध्ये हो 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 या गाडीमध्ये दुखणार नाही. XUV 3XO मध्येही दाखवलं आपल्याला. बॅक साईडला बसल्यानंतर जो मधला जो तो हे आहे त्याचा भाग, बरेचसे प्रवासी बसल्यानंतर काय होतं त्याचे गुडघे दुखतात आणि आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. बघू शकता तुम्ही, म्हणजे जागा आहे. तुम्हाला एसी पण इथं दिलेलं आहे, एसीचं मॉडेल दिलेलं आहे. एसी तुम्ही फॅनचं स्पीड जे आहे ते तुम्ही वाढवू शकता, कमी जास्त करू शकता. 1 2 3 पर्यंत तुम्हाला स्पीड वाढवता येतं. तुम्हाला सी टाईप चार्जिंग सॉकेट दिलेलं आहे ह्याच्यामध्ये. तुम्ही इझिली तुम्ही डाटा केबल तुम्ही मोबाईल चार्जिंग करू शकता. आणि शिवाय ज्यांना गरज आहे ओल्डेज पर्सनला, तुम्ही सीट जे आहे ते या प्रकारे तुम्ही डिक्लाइन पण करू शकता जेणेकरून तुम्हाला जो एक्सपिरियन्स आहे ड्रायव्हिंगचा किंवा प्रवास करायचा हा तुम्हाला खूप स्मूथ आणि छान होतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला थकवा, अजिबात कोणताही थकवा जाणत नाही. शेजारी इथं आमरेस पण दिलेला आहे मध्ये
आणि तेही एकदम चॉकलेटी कलर मध्ये नाही, ह्याला पण आर्मरेस्ट आहे सर. अच्छा. जर तुम्ही इथं बघितला तर रिअर सीटला पण तुम्हाला मिडल रोला पण आर्मरेस्टर आहे. हे सीट फोल्ड करून तुम्ही पाठीमागे एंट्री करू शकता. पाठीमागे रिअरला पण तुम्हाला इझिली तुम्ही डिक्लाइन करू शकता. ते सीट जे आहे ना अजूनही डिक्लाइन होतं. सर या ठिकाणी एअरबॅग किती येतात? टॉप एंड मॉडेलला तुम्हाला 6 एअरबॅग्स येतात. ड्रायव्हर, को ड्रायव्हर, साईडच्या कर्टनचे एअरबॅग्स तुम्हाला ह्याच्यामध्ये 6 एअरबॅग्स तुम्हाला ह्याच्यामध्ये मॉडेल पासून एअरबॅग स्टार्ट होतात कसा? नाही, ह्याच्या बेसिक मॉडेलला 2च एअरबॅग्स येतात. ह्या ZTS पासून जे सिलेक्ट मॉडेल आहे, थर्ड टॉप मॉडेल पासून तुम्हाला 4 एअरबॅग नंतर 6 एअरबॅग. डिझेल व्हेरियंट, पेट्रोल व्हेरियंट दोन्ही मध्ये. याच्यामध्ये तुम्हाला 2 इंजिन येतात. एक पेट्रोल येतं, डिझेलमध्ये एक इंजिन येतं. पेट्रोल जे इंजिन येतं ते 2.0 लिटरचं इंजिन येतं. त्याच्यामध्ये तुम्हाला 370 न्यूटन मीटरचा टॉर्क मॅन्युअलला येतो. 380 मीटरचा टॉर्क तुम्हाला ऑटोमॅटिकमध्ये येतो. कंपनीचं जे मायलेज आहे या गाडीला ते 12.1चं मायलेज तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेलं आहे गाडीचं. आणि ऑटोमॅटिकला 12.1चा ॲव्हरेज तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेला आहे. इंजिन जे आहे डिझेल इंजिन ते तुम्हाला 2 प्रकारचं येतं. एक म्हणजे सीसी जे आहे ते 2.2 लिटरचं सीसी राहतं, पण 135 PS पॉवर आणि 175 PS पॉवर असे 2 प्रकारचे इंजिन तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत. दिलेले आहेत. याच्यामध्ये जर मॅन्युअलमध्ये बघितलं तर 370 मीटरचा टॉर्क तुम्हाला डिझेल इंजिन देतं आणि 400 न्यूटन मीटर तुम्हाला ऑटोमॅटिकमध्ये देतं. हो, 15.4चं ह्याचं ॲव्हरेज आहे मॅन्युअलचं. आणि ऑटोचं ऑटोचं तुम्हाला समथिंग 1-1.5 पॉईंट कमी मिळतं. हो. ओके, वेलकम सर. गुड इव्हनिंग. सर्वप्रथम पुन्हा एकदा तुमचं भरणे मोटर्समध्ये स्वागत आहे. आत्ता आपण ज्याप्रमाणे स्कॉर्पिओ एन 3XO पाहिली, आता आपण महिंद्राज न्यू व्हेकल द थार रॉक्स ही गाडी व्हेकल आता आपण पाहत आहोत. सर्वप्रथम बोलायचं झालं तर गाडीचे जे लॉन्चिंग आहे हे आता ऑगस्टमध्ये लास्ट इयर 2024 ऑगस्टमध्ये गाडी आपल्याला खूप साऱ्या लक्झरीज आणि युनिक फीचर्स सोबत लॉन्च झालेली आहे. त्याचसोबत तुम्हाला जे फ्रंट डिझाईन आहे गाडीचं ते आयकॉनिक थार लेजेंडरी डिझाईन तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतं. गाडीचं जे गाडीचे हेडलॅम्प्स आहेत ते पण बाय LED तुम्हाला प्रोजेक्टर हेडलॅम्प्स इथं अवेलेबल केलेले आहेत. त्याचसोबत जे टायर साईज आहे गाडीची सगळ्यात जास्त लार्जेस्ट वायडर असे तुम्हाला 19 इंचेसचे टायर्स याच्यामध्ये अवेलेबल केलेले आहेत. त्याचसोबत गाडीचं जे व्हील बेस आहे तो तुम्हाला 2850 एवढा सगळ्यात जास्त लार्जेस्ट व्हील बेस तुम्हाला ह्या गाडीमध्ये आपण आता प्रोव्हाइड केलेला आहे. गाडी तुम्हाला हाईट, लेंथ, विड्थ ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला लार्जेस्ट पाहायला मिळेल. खूप सारे लक्झरियस फीचर्स तुम्हाला याच्यामध्ये मिळतील. जसे की ह्या सेगमेंटचं जे लार्जेस्ट स्काय रूफ आहे ते पण तुम्हाला या व्हेरियंटमध्ये आपण अपडेट करून दिलेलं आहे. थार 4x4चा ऑप्शन तुम्हाला याच्यामध्ये मिळतो. 4x2चा ऑप्शन देखील तुम्हाला थार रॉक्समध्ये पाहायला मिळेल. एकदम कमांड. कोणतं मॉडेल आहे आता सध्या? आत्ता जो तुम्ही पाहताय तो AX5L हे व्हेरियंट आहे. टोटल गाडीमध्ये सर 6 ते 7 व्हेरियंट्स तुम्हाला पाहायला मिळतील. कमांडिंग सिटिंग पोझिशन व्ह्यू आहे ड्रायव्हर साईडची. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं भरणे महिंद्रा शोरूममध्ये स्वागत आहे. आपण बघतोय आता ही लिजेंडरी थार. मॅडमने तुम्हाला फ्रंट प्रोफाईल सांगितलेला आहे. मी तुम्हाला आता कॅबिन तुम्हाला पूर्ण ह्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन देतो. ह्या गाडीमध्ये जर तुम्ही बघितलं तर डोर ट्रिम्सला पण, आता हे टॉप एंड मॉडेल आपण बघतोय, डोर ट्रिम्सला पण तुम्हाला ह्याच्यामध्ये पूर्ण लेदर दिलेलं आहे. तुमचं जे ऑपरेटिंग सिस्टीम आहे, विंडो ऑपरेटिंग सिस्टीम असेल, ORM जे असेल ते तुम्ही इथून करू शकता. जर तुम्ही एंट्री जी आहे तर तुम्हाला एंट्रीला तुम्हाला ग्रॅब हँडल दिलेले आहे, जेणेकरून तुम्हाला प्राऊडली तुम्ही ह्याच्यामध्ये इन आउट करू शकता. शिवाय जो ओनरचा आपण जे म्हणतो ना, एक ओनरची खासियत असते थारॉक्स घेतल्यानंतर जी तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळेल. तुम्ही इझिली ह्याच्या गाडीमध्ये इन आउट करू शकता. जर फ्रंटला बघायला गेलं तुम्हाला तर ही पण गाडी तुम्हाला टॉप एंड मॉडेलला तुम्हाला व्हेंटिलेटेड सीट्स ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. शिवाय तुम्ही इलेक्ट्रिकली ही गाडी तुम्ही सीट जी आहे ती तुम्ही ॲडजस्ट करू शकता. शिवाय तुम्हाला पुश स्टार्ट बटन आहे, बेसिक मॉडेलपासून तुम्हाला पुश स्टार्ट बटन दिलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे क्रूज कंट्रोल दिलेला आहे. ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल पण तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेला आहे. शिवाय आपलं रेग्युलर क्रूज कंट्रोल पण तुम्हाला आहे. लेवल 2चा ॲडास तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेला आहे ह्या मॉडेलमध्ये. डॅशबोर्ड जर तुम्ही बघितला तर डॅशबोर्ड पण तुम्हाला पूर्ण लेदर तुम्हाला डॅशबोर्ड दिलेला आहे. पूर्ण स्क्रीन तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेली आहे. वायरलेस चार्जर दिलेला आहे. ही आता गाडी तुम्ही बघू शकता की ऑटोमॅटिकमध्ये आहे. 4x2 मध्ये ही गाडी तुम्हाला अवेलेबल आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 4x2 आणि 4x4 असे 2 ऑप्शन्स आहेत तुम्हाला, ते तुम्ही इझिली ह्याच्यामध्ये ऑपरेट करू शकता.
जर तुम्ही ड्रायव्हिंग सीट जर तुम्ही बघितलं तर हायली व्ह्यू तुम्हाला जो हे आहे कमांडिंग व्ह्यू जो आहे तो तुम्हाला ह्याच्यामध्ये दिला आहे. जसं की आपण स्कॉर्पिओन मध्ये बघितला, बंपर जो आहे तो तुम्हाला बॉनेट जे आहे ते तुम्हाला बंपर टू बंपर ड्रायव्हिंगसाठी तुम्हाला ही गाडी खूप इझिली तुम्ही चालवू शकता. जर आतमध्ये इंटिरियर बघितलं तर इंटिरियर खूप ग्लॉसी असं तुम्हाला इंटिरियर दिलं आहे. आयव्हरी व्हाईट कलरचं इंटिरियर दिलेलं आहे तुम्हाला डबल टोन मध्ये. आयव्हरी व्हाईट कलरचे तुम्हाला सीट्स कव्हर दिलेले आहेत विथ बकेट्स तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे. सगळ्यात मोठं ह्या सेगमेंट मधलं सगळ्यात मोठं सनरूफ तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे, जेणेकरून 2 पर्सन इझिली उभे राहू शकतात एवढं मोठं सनरूफ तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे. ही गाडी जी आहे ते तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला लिव्हर नाहीये पार्किंगचा, ह्याच्यामध्ये तुम्हाला पार्किंग इलेक्ट्रॉनिक पार्किंग आहे आणि विथ ऑटो होल्डर तुम्हाला याच्यामध्ये आहे. नाही सेकंड टॉप पासून आहे, सेकंड टॉप पासून ऑटोमॅटिक जे आहे तुम्ही म्हणताय ते ब्रेक जी पार्किंगचं आहे ना ब्रेकचं, मग त्याला काय ब्रेक लिव्हर आहे, लिव्हर दिला त्या गाडीला लिव्हर आहे. ओके सर. बेसिक मॉडेल जर सेफ्टी जर बघितली हिचं पण 5 स्टार सेफ्टी रेटिंग आलेलं आहे. शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे 4 डिस्क ब्रेक तुम्हाला बेसिक मॉडेल पासून अवेलेबल आहेत. एअरबॅग जे आहेत ते तुम्हाला 2 एअरबॅग तुम्हाला बेसिक मॉडेल पासून ह्या गाडीमध्ये तुम्हाला 7 एअरबॅग्स तुम्हाला ह्याच्यामध्ये 6 एअरबॅग्स तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके सर, ठीक आहे. बॅक साईडला जाऊया सर. सेकंड रोला जर तुम्ही एंट्री केलं तर ह्या गाडीची खासियत आहे जो डोर ओपनिंग आहे ते तुम्हाला पूर्ण 90 डिग्रीज मध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये डोर ओपनिंग आहे, जेणेकरून ओल्ड एज जरी पर्सन असला तरी तुम्ही तो इझिली इन आउट करू शकता विथ ग्रॅब हँडल्स. ग्रॅब हँडल्स ह्या गाडीची खासियत आहे, जेणेकरून तुम्ही इन आउट इझिली करू शकता. जी गाडी ह्यासाठी जाणली जाते की पाठीमागचा जो रो स्पेस आहे सेकंड रोचा स्पेस तुम्ही बघू शकता की किती स्पेस आहे. माझ्या हाईटनुसार जर तुम्ही बघितला तर खूपच जास्त असा स्पेस आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये. रिअर तुम्हाला ह्याच्यामध्ये एसीचे वेंट्स तुम्हाला ह्याचे दिलेले आहेत, चार्जिंगचे सॉकेट दिले आहेत विथ मोबाईल होल्डर पण तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेले आहे. आणि हे जे आर्मरेस्टर आहे हे तुम्हाला स्लायडिंग आर्मरेस्टर आहेत, हे तुम्ही स्लाइड करून इझिली हे करू शकता ड्रायव्हिंग करताना. ह्याचा येतो म्युझिक सिस्टीम जर ह्या गाडीची आपण बघितली तर हार्मन कार्डियन म्युझिक सिस्टीम तुम्हाला ह्याच्यामध्ये येतो. जो म्युझिकचा एक्सपिरियन्स आहे तो खूप क्लासिक आणि खूप एकदम असा खूप छान असा फील तुम्हाला ह्याच्यामध्ये म्युझिक सिस्टीम ऐकताना येतो. सर गाडी किती सीटर येते? ही 5 सीटर गाडी येते. 5 सीटर. हा, ही 5 सीटर गाडी येते. 5 सीटरचं पासिंग आहे याला आरटीओचं. ज्यावेळेस तुम्ही सनरूफ ओपन करता त्या सनरूफ ओपन केल्यानंतर तुम्हाला जो रेनी सीझन आहे, बरोबर, विंटर सीझन आहे, तुम्ही त्याचा फील जो आहे तुम्हाला खूप छान असा मिळतो. शिवाय प्लस तुम्ही हे रिक्लाइन डिक्लाइन पण करू शकता. हे तुम्ही रिक्लाइन पण करू शकता आणि डिक्लाइन पण करू शकता. जर पाठीमागे तुम्ही बघितलं रिअर तर थारची जी खासियत आहे आपली स्टेपनी जी आहे ते तुम्हाला पाठीमागच्या दरवाज्यावरती माउंटेड दिसेल. तुम्हाला ह्याच्यामध्ये कॅमेरा तुम्हाला इथे दिसेल, रिअर कॅमेरा तुम्हाला ह्याच्यामध्ये आहे. सी टाईपच तुम्हाला स्टॉप लॅम्प तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेले आहे. हाय माउंटेड स्टॉप लॅम्प पण तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेले आहे. रिअर वायपर विथ डिफॉगर पण तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेला आहे. टॉप एंड मॉडेल आहे सर. हा, हे टॉप एंड मॉडेल आहे. हे सीट पण तुम्ही 60-40 तुम्ही स्प्लिट करू शकता, जेणेकरून तुम्हाला जे समजा बूट स्पेस ऑलरेडी हिला खूपच आहे तरी पण जर तुम्हाला वाटलं की बाबा आपलं लगेज अजून जास्त आहे तर तुम्ही हे फोल्ड करू शकता. बॉनेट ओपन केल्यानंतर फ्रंटला आल्यानंतर आपण बॉनेट ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता थारचं इंजिन. थारला पेट्रोल आणि डिझेल दोन्हीमध्ये पण अवेलेबल आहे. पेट्रोल इंजिन आहे ते 2.0 लिटरमध्ये एम स्टॅलिन TGDI इंजिन तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. 119 किलोवॅटचा तुम्हाला टॉर्क पॉवर तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेली आहे. 330 न्यूटन मीटरचा टॉर्क तुम्हाला ह्याच्यामध्ये मॅन्युअलला दिलेला आहे. आणि तो 380 न्यूटन मीटर टॉर्क तुम्हाला 6 स्पीड ऑटोमॅटिकला दिलेला आहे. 130 किलोवॅट तुम्हाला पॉवर ह्याच्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे. याच्यामध्ये सर मॅन्युअल पण आहे आणि ऑटो पण आहे. हा, मॅन्युअल पण आहे आणि ऑटोमॅटिक मध्ये पण आहे. आणि सेम 2.2 लिटर इंजिन जे आहे तुम्हाला एमओक CRDI इंजिन तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. 330 न्यूटन मीटर टॉर्क तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेला आहे. 112 किलोवॅटची पॉवर तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेली आहे. 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनला. 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनला तुम्हाला ह्याच्यामध्ये 128 किलोवॅटची पॉवर तुम्हाला दिलेली आहे. 370 न्यूटन मीटरचा टॉर्क ह्याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे.
थार रॉक्समध्ये कलर ऑप्शन्स आहेत. स्टील ब्लॅक कलर आहे, डीप फॉरेस्ट आहे, बर्ड सियाना आहे, नेबुला ब्ल्यू आहे, टँगो रेड आहे, बॅटलशिप ग्रे. आता जो आपण बघतोय शोरूममध्ये तो आहे बॅटलशिप ग्रे आणि एव्हरेस्ट व्हाईट. असे टोटल तुम्हाला कलर अवेलेबल आहेत. रॉक्सबद्दल तर पूर्ण माहिती दिलेली आहे. आता आपण आपली शेवटची गाडी तिकडे वळूया. ही आहे XUV 700 महिंद्राची ओळख जी या गाडीनं बनवलेली आहे. लास्ट मंथमध्ये 2.5 लाख गाडी व्हेकल्स विकल्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑफर्स पण चालू होत्या गुढीपाडव्यानिमित्त, अजूनही आहेत. जर फ्रंट बघितला आहे गाडीचा तर तुम्हाला पुन्हा एकदा येतो तो महिंद्राचा ट्विन पिक लोगो, जेणेकरून तुम्हाला महिंद्राचा जो आयडेंटिफिकेशन आहे ते इझिली होतं रोडवरती. सिग्नेचर LED DRS तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला येतात. विथ हेडलॅम्प्स पण तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळतील. नंतर तुम्हाला ग्रिल्स, तुम्हाला फ्रंट ग्रिल ॲग्रेसिव्ह ग्रिल असं तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला. स्किड प्लेट्स तुम्हाला सिल्वर गार्निशमध्ये तुम्हाला स्किड प्लेट ह्याच्यामध्ये दिलेले आहे. फॉग लॅम्प्स तुम्हाला LED दिलेले आहेत ह्याच्यामध्ये पूर्ण. टॉप एंड मॉडेलला तुम्ही जर बघितलं तर ह्या गाडीला X7L मॉडेलला रडार आणि कॅमेरा हे पण तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळेल. ह्या गाडीचं जे रूफ जे आहे ते तुम्हाला पूर्ण पॅनोरामिक सनरूफ तुम्हाला ह्याच्यामध्ये दिले आहेत. थर्ड मॉडेलपासून तुम्हाला X5 मॉडेलपासून पॅनोरामिक सनरूफ तुम्हाला ह्याच्यामध्ये येतं. जे आता तुम्ही बघताय गाडी ते पण X5चं आहे. जे अलॉय बघितलं ना, अलॉय तुम्हाला 17 इंचेस अलॉय तुम्हाला ह्याच्यामध्ये दिले आहेत. डायमंड कस्टचे अलॉय तुम्हाला दिलेले आहेत. मिरर जर तुम्ही बघितला OREMवरती तुम्हाला इंडिकेटर्स दिलेले आहेत. स्मार्ट डोर्स हँडल्स दिलेले आहेत तुम्हाला ह्याच्यामध्ये. प्रेस केल्यानंतर तुम्ही हे इझिली दरवाजा ओपन करू शकता. जर इंटिरियर बघितलं तुम्ही तर ह्याचं इंटिरियर पण तुम्हाला डबल टोनमध्ये दिलेले आहे. खूप प्रीमियमनेस असं तुम्हाला ह्याच्यामध्ये इंटिरियर बघायला मिळेल. स्क्रीन जे आहे ते तुम्हाला 2 स्क्रीन तुम्हाला ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत, जे की तुम्हाला एकाच पॅनलमध्ये बसवून दिलेले आहेत. ॲड्रोनॉक्स कनेक्ट आहे यामध्ये, जे की तुम्हाला तुमची गाडी कुठं आहे, कोणत्या पोझिशनला आहे, कशी आहे हे तुम्हाला सगळं दाखवून देईल. असे 101 जवळजवळ 110 फीचर्स आहेत, तुम्ही ॲड्रोनॉक्समध्ये बघू शकता. हे आता आपण जे बघतोय ते आहे मिडल मॉडेल. ह्याच्यामध्ये तुम्हाला स्टिअरिंगवरती क्रूज कंट्रोल दिलेला आहे. स्टिअरिंग मॉडेल ऑडिओ कंट्रोल्स तुम्हाला ह्याच्यामध्ये दिले आहेत. ह्याच्यामध्ये इनबिल्ट अलेक्सा पण आहे, जे की तुम्ही याचा अलेक्साला कमांडिंग देऊन तुम्ही हे करू शकता, ऑपरेट करू शकता. AC जो आहे हा तुम्हाला मॅन्युअल AC ह्याच्यामध्ये दिला होता. इंजिन स्टार्ट स्टॉप बटन ह्याच्यामध्ये आहे तुम्हाला, जेणेकरून तुम्ही इंजिन इझिली वर्कआउट करू शकता. 6 स्पीड तुम्हाला गिअरबॉक्स ह्याच्यामध्ये दिलेला आहे. अगेन ह्याच्यामध्ये तुम्हाला 6 स्पीड ऑटोमॅटिक आणि 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल. जो आपला गिअरबॉक्स आहे ऑटोमॅटिकचा तो टॉर्क कन्व्हर्टर ह्याने चालतो. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या गाडीला पण तुम्हाला पॅनोरामिक सनरूफ पूर्ण दिलेला आहे. ह्या सेगमेंट मधलं खूप मोठं असं पॅनोरामिक सनरूफ तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता 2 स्क्रीन तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतात आहेत. हा सेम तुम्ही जसं आपण स्कॉर्पियन मध्ये बघितलं किंवा 3XO मध्ये बघितलं, 3XO मध्ये जो बघितला आहे तोच डिजिटल क्लस्टर तुम्हाला याच्यामध्ये दिलेला आहे. क्लस्टर जो आहे तो तुम्ही इथं क्लस्टरचा जो डिझाईन आहे ते तुम्ही चेंज करू शकता. कसं चेंज करायचं तुम्हाला मी ते प्रात्यक्षिक दाखवतो. डिस्प्ले लेआउट म्हणून एक ऑप्शन येतो, त्याच्यामध्ये जायचं. एंट्री केल्यानंतर तुम्हाला नॉर्मल, मिनिमल आणि इन्फॉर्मेशन असे 3 तुम्हाला ह्याच्यामध्ये. जर तुम्ही इन्फॉर्मेशनवर क्लिक केलं तर इमिजिएटली तुमचा जो क्लस्टर आहे तो चेंज होऊन पूर्ण ह्याच्यामध्ये देतं. तुम्ही ह्याच्यामध्ये जो मेन्यू आहे 700चा तो तुम्ही बघू शकता. ड्रायव्हर इन्फॉर्मेशन असेल, अलर्ट हिस्ट्री असेल, सेटिंग असेल, डिस्प्ले लेआउट असेल, नेव्हिगेशन आहे. नेव्हिगेशन याला इनबिल्ट आहे. नेव्हिगेशन तुम्ही ह्या स्क्रीनला पण बघू शकता आणि ह्या स्क्रीनला पण तुम्ही बघू शकता. व्हेकल इन्फॉर्मेशन आहे. व्हेकल इन्फॉर्मेशनमध्ये तुमची गाडी कोणत्या स्पीडला आहे, तिथं काय काय झालेलं आहे ते सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल. गाडीनं किती पॉवर टॉर्क जनरेट केलेलं आहे ते पण तुम्हाला बघायला मिळेल. सगळं शो करते हिस्ट्री पूर्ण की. हो 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 पूर्ण.
फ्युएलमध्ये तुम्हाला जर बघितलं तर फ्युएल तुम्हाला बघेल ज्या गाडीमध्ये किती अवेलेबल डिझेल आहे त्या डिझेलमध्ये गाडी किती ॲव्हरेज देईल किंवा किती किलोमीटर ते गाडी ट्रॅव्हल करेल, त्या ट्रॅव्हलिंगला तुम्हाला कितीच ॲव्हरेज पडाल हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ड्रायव्हर इन्फॉर्मेशन तुम्हाला याच्यामध्ये दिली आहे. ड्रायव्हर इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्हाला आता मी सांगितलं तुमचं टायमिंग दिसतं, डिस्टन्स तुम्ही किती ट्रॅव्हल केलं, ॲव्हरेज स्पीड तुम्ही किती तुम्हाला मिळालं हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये येतं. ट्रिप ए ट्रिप बी तुम्ही सेट करू शकता. अलर्ट हिस्ट्रीमध्ये आहे तुमची अलर्ट, समजा काय दरवाजा ओपन असेल तर डोर ओपन तुम्हाला असं इंडिकेशन तुम्हाला याच्यामध्ये 3D मध्ये दिलं जातं. गाडीमध्ये डिझेल कमी असेल, फ्युएल कमी असेल तर तुम्हाला ते फ्युएल कमी म्हणून तुम्हाला ते नोटिफिकेशन स्क्रीनला दिलं जातं. सेटिंग त्यानंतर ना चारी टायर्स मधले हवेचं पण हे सांगते. हवेचं पण टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम पण ह्याच्यामध्ये आहे तुम्हाला. सेटिंग मध्ये जर तुम्ही गेला तर ऑटो रिसेट, पॅसेंजर एअरबॅग, साऊंड, क्लॉक टाईप, रिसेट फॅक्टरी हे सगळं तुम्हाला येऊन. ह्याच्या पुढचं जे मॉडेल आहेत आपलं AX7 त्याला लेवल 2चं ॲडास येतं. त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडास ओपन करायचं, ॲडास तुम्हाला कोणत्या पोझिशनला ठेवायचं, काय करायचं हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेलं आहे. एक ऑप्शन तुम्हाला त्याच्यामध्ये वाढतो. ह्याचा ड्रॉबॅक प्लस पॉईंट काय आहे सर? कशाचा? आता जी गाडी आहे जसं की सेफ्टीच्या बाबतीत म्हणा, सेफ्टीच्या बाबतीत जर बघायला गेलं ना तर ह्या गाडीमध्ये जे टॉप एंडला रडार दिलेला आहे, लेवल 2चा ॲडास दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कॅमेरा पण दिलेला आहे. ही गाडी बेसिकली काय करते की आता आपण सपोज की ट्रॅव्हलिंग करतोय, समोर एखादी गाडी आली तर रडार त्या गाडीचं स्पीड सेन्स करतं, ऑटोमॅटिकली ते गाडीला त्या स्पीडला पळणार. जशी समजा सपोज की पुढच्या गाडीचं जे स्पीड आहे ते 60चं स्पीड आहे तर ही पण गाडी ऑटोमॅटिकली, जरी आपली गाडी समजा 100 पळत असेल तर इमिजिएटली त्या गाडीचा सेन्स करून ती पण ऑटोमॅटिक गाडी 60ला राहणार. किती साधारण डिस्टन्स वर सेन्स करते? काय नाही, भरपूर डिस्टन्स वरती, म्हणजे मला मीटर मध्ये सांगता येणार नाही पण भरपूर 100-150 मीटरच्या आसपास सुद्धा ती गाडी इझिली. चांगलं ना सर, सेफ्टी पण आहे आणि बघा ना डॅश होण्याचे चान्सेसच नाहीये कुठं. आपण तुम्ही नेक्स्ट टाइमला जेव्हा याल ना त्यावेळेस मी तुम्हाला ॲडासचा प्रॉपर डेमो तुम्हाला मी रोडवरती करून दाखवेल जर आमच्या परमिशन दिली ना. येस, नक्कीच नक्कीच. खूप छान असं आहे. याला असं स्पीडचं लिमिट वगैरे काही नाहीये. लिमिट आहे इन 100च्या आसपास तुम्ही इझिली वर्कआउट ॲडास होतं, काही सुद्धा अडचण येत नाहीये. आम्ही स्वतः रोज त्याचा अनुभव घेतो. गिअर सिस्टीम मध्ये म्हणलं तर सर गिअर सांगितले ना मग अशी 6 स्पीड तुम्हाला मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक तुम्हाला ह्याच्यामध्ये दिले आहेत. फ्रंट टू SUV, फन विथ XUV700, अँड्रॉइड ऑटो, ऍपल कारप्ले तुम्हाला ह्याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत. ओके. ह्याच्यामध्ये तुम्ही रेडिओ आहे, तुम्हाला अँड्रॉइड ऑटो आहे, ऍपल कारप्ले तुम्ही कनेक्ट करू शकता वायरलेसली, म्युझिक तुम्ही चालू शकता, फोन कनेक्ट करू शकता. ह्याच्यामध्ये नेव्हिगेशन इनबिल्ट आहे. नेव्हिगेशन जर तुम्ही चालू केलं तर डायरेक्ट तुम्हाला नेव्हिगेशन जसं आपल्या मोबाईल मध्ये आहे तसंच तुम्हाला कोणत्या रूटरला कुठं तुम्ही इझिली तुम्ही तिथं ऍड्रेस टाकून नेव्हिगेट करू शकता. नक्कीच जबरदस्त डिस्प्ले आहे हा. हाय एंड टेक्नॉलॉजी ऍप्लिकेशन पण ह्याच्यामध्ये आहे. तुम्हाला डेली न्यूज असतील तुमच्याकडे फोल्डर मध्ये काय तुम्हाला पाहिजे असेल ते तुम्ही करू शकता. ऍप्स तुम्हाला कनेक्ट होते, तुम्ही डॉक्युमेंट याच्यामध्ये सेव्ह करू शकता. डाउनलोड मॅनेजर आहे, ड्राईव्ह मोड्स तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेले आहेत, गॅलरी आहे, तुम्ही काय सेव्ह करून ठेवलं तर तुम्ही ते सेव्ह पण करू शकता. जस्ट डायल आहे, रिव्हर्स व्ह्यू कॅमेरा आहे. तुम्हाला सेपरेटली तुम्ही जेव्हा क्लिक केला, जरी समजा गाडी रिव्हर्स तुम्ही गिअर टाकला नसेल बरं का, तरी सुद्धा तुम्हाला रिव्हर्सचा कॅमेरा ती देणार. रिव्हर्स कॅमेराची खूप छान क्वालिटी आहे. जर तुम्ही बघू शकता तुम्हाला व्हेरियस टाइप्स ऑफ तुम्हाला व्ह्यूज तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. जर तुम्ही ते क्लिक केलं तर तुम्हाला हे पोर्शन जो आहे तो तिथला निघून जाईल. इथे क्लिक केलं तर तुम्हाला 2 कंपार्टमेंट मध्ये तुम्हाला दिसेल डिस्प्ले, राईट साइड आणि लेफ्ट साइडला. जर तुम्ही लेफ्ट साइडला केलं तर तुम्हाला पूर्ण लेफ्ट साइडचा दिसेल, राईट साइडला केलं तर पूर्ण राईट साइडचा दिसेल. आणि इथं पण शो करते ना सर, बघा ना बॅक साइडला तुम्ही दाखवते शेजारी गाडी आहे. हो. त्याचं हे करते इंडिकेशन बघा दाखवते, शो करते बॅक साइडचा. आणि हे तर जे आहे हे जे आहे ते तुम्ही सेन्सरचं आहे. थोडी गाडी जरी मागे घेतली तर तुम्हाला ते सेन्स करणार. हा, ओके. बिपिंग चालू होणार. नक्कीच फीचर्स खूप टॉप एंड मॉडेल आहे ना हे? नाही, हे ऍक्च्युली थर्ड बेसिक आहे. ह्याच्यानंतर पुढे 2 मॉडेल येतात, X7 आणि X7L. त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे सर? ह्याच्या पुढचं जे मॉडेल आहे ना ते X7 येतं. X7 ला तुम्हाला इलेक्ट्रिकल सीट्स आहेत विथ मेमरी फंक्शन तुम्हाला ह्याच्यामध्ये आहे. सपोज की मी दरवाजा ओपन केला ते सीट ऑटोमॅटिकली पाठीमागे जाणार. मी बसलो, दरवाजा लावला, ते सीट ऑटोमॅटिकली त्या पोझिशनला येणार. इथं 3 बटन्स आहेत तुम्हाला, 1 2 3. सपोज की माझी हाईट आहे, मी 1 नंबरला जर सेट केलं तर बाहेरचा आरसा आणि ते सीट त्या फंक्शनला माझ्या मेमरीला रिसेट होणार. सपोज की माझे वडील असतील, ते जर बसले त्यांच्या हाईट नुसार 2 नंबर त्यांनी जर सेव्ह केला असेल तर त्यांनी नुसतं बसल्यानंतर 2 नंबर बटन दाबायचं, ऑटोमॅटिकली ते
2 Okay, नंबर okay. ह्याला आरसा पण बाहेरचा पॅसेंजर नुसार ते तुम्हाला सेट करून ठेवायचं आहे, तुम्हाला पुन्हा सेट करायची गरज नाही लागणार. नुसतं परत direct नुसतं बटन दाबायचं ऑटोमॅटिक त्या पोझिशनला ते तुम्हाला सेट करतो. त्याची साधारणतः काय प्राइस जाते सर? त्याची का हा आता हे जे ह्या मॉडेलची आहे ना ऑन रोड प्राइस आमची इथं 24,16,000 रुपये ओके आहे. ओके तिची जी प्राइसिंग आहे ते साधारणतः 25,35,000 पर्यंत ऑन रोड जाते. ओके सर. चला बॅक. जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला रुफिंगला तुम्हाला बल्ब दिलेले आहेत इथं. तुम्हाला समोरच्या कॅबिनची काही गरज नाही. सेकंड रोला पण तुम्हाला सेपरेटली LED बल्ब तुम्हाला ह्याच्यामध्ये अवेलेबल करून दिले. ग्रॅब हँडल्स तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. शिवाय तुमचा जो आर्मरेस्टर आहे ड्रायव्हरच्या डोअरचा तो तुम्हाला इझिली होतो, जेणेकरून तुम्ही इझिली असं तुम्ही बसून प्रवास करू शकता. पियानो फिनिशिंग मध्ये तुम्हाला तो येतो. नंतर ह्याच्यामध्ये पण सेम जर तुम्ही लेगरूम बघितली तर ही गाडी खूप स्पेशियस आहे. लेगरूम साठी ही गाडी जाणली जाते, जेणेकरून तुम्ही 1000 किलोमीटर जरी प्रवास केला तरी रिअर सीटला तुम्हाला अजिबात सुद्धा कंटाळा वगैरे येत नाही. शिवाय तुम्ही हे डिक्लाइन पण करू शकता इझिली. तुम्ही हे कितीही किलोमीटर तुम्ही आरामदायी प्रवास करू शकता. हाय सपोर्ट पण तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातो. 7 सीटर आहे. एअरबॅग किती येते सर? टॉप एंडला 7 एअरबॅग्स तुम्हाला याच्यामध्ये येतात. आणि ह्या बेसिकला बेसिकला 2 एअरबॅग्स येतात. 2च येतात. हा ओके. लेफ्ट अँड राईट. हा लेफ्ट अँड राईट. ह्या मॉडेलला जर तुम्ही बघितलं तर 4 एअरबॅग्स तुम्हाला येतात. ड्रायव्हर, को ड्रायव्हर आणि साईडच्या 2. टॉप एंड मॉडेलला तुम्ही बघितलं तर ड्रायव्हर, को ड्रायव्हर, कर्टन्सच्या, रिअरच्या आणि नी. ड्रायव्हरला पण नीला पण एअरबॅग्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत टॉप एंड मॉडेलला. जर पाठीमागचा बूथ फेस बघितला तर जर पाठीमागे बघितलं तुम्ही तर थर्ड रो जो आहे तो पण तुम्ही रिक्लाइन आणि डिक्लाइन करू शकता. जे सीट जे आहे ते इथं आहे. जर पॅसेंजर बसले तर तुम्ही हे रिक्लाइन करू शकता. अजून तुम्हाला स्मूदर प्रवास तुम्हाला हे करू शकता. हे जे सीट आहे शक्यतो चाइल्डसाठी तुम्हाला दिलेलं आहे. चाइल्डमध्ये तुम्हाला हे बसू शकता. तुमच्या 2 ते 3 बॅगा बसतील असा मोठा स्पेस तुम्हाला याच्यामध्ये दिलेला आहे, जेणेकरून तुमचं लगेज कॅरी जे आहे ते तुम्ही करू शकता. थर्ड रोला पण तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला AC मॉडेल दिलेलं आहे. तुम्ही इथून फॅनला पण तुम्ही स्पीड वाढवू किंवा कमी करू शकता. शिवाय चार्जिंग सॉकेट दिला आहे तुम्हाला. बॉटल होल्डर बेस्ट मॉडेल पासून हे फीचर्स दिले. बेस्ट मॉडेल पासून थर्ड रोला तुम्हाला हे फीचर्स तुम्हाला बघायला आहे. म्हणजे बॅक साईडला बसणाऱ्या माणसालाही थोडीशी थकावट होणार नाही. थकावट होणार नाही. ACचा किंवा ऑक्सिजनचं त्यांना प्रमाण कमी भेटणार नाही. ओके. हे XUV 700 AX5 X5 हे मिडल मॉडेल थोडक्यात म्हणलं जातं. तुम्हाला हाय मॉडेल स्टॉप लॅम्प दिलेला आहे. वायपर विथ वॉशर, डिफॉगर तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेला आहे. स्पॉइलर दिलेला आहे. शार्क फिन अँटेना तुम्हाला ह्याच्यामध्ये रिअर प्रोफाईलला बघायला मिळतो. स्किड प्लेट रिअर तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळेल. ह्याला ॲरोहेड ब्रेकिंग लाईट तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, जी की तिची पोझिशन एक ॲरो प्रमाणे दिलेली आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला ॲड्रोनॉक्स सांगितलं. ॲड्रोनॉक्सचे फीचर्स तुम्ही 3XO मध्ये पण सांगितलं. ह्याला पण तुम्हाला तेच सेम फीचर्स तुम्हाला ह्याच्यामध्ये येतात ॲड्रोनॉक्समध्ये. ह्याच्यामध्ये तुम्हाला DF पण येतं तुम्हाला डिझेलमध्ये. डिझेल टँक किती कॅपॅसिटी आहे सर? ह्याच्यामध्ये फ्युएल टँकीची 60 लिटरची फ्युएल टँक कॅपॅसिटी आहे. ओके. DF पण तुम्हाला साधारण 20 लिटर्स पर्यंत तुम्हाला DF ह्याच्यामध्ये बसू शकतो. आपण बघितलं गाडीच्या फ्रंट प्रोफाईल आल्यानंतर बोनट ओपन केल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा सिक्वेन्शनल टर्न इंडिकेटर्स तुम्हाला बघायला मिळतील. ह्याच्यामध्ये तुम्हाला जो इंडिकेटर आहे तो एकदम प्रॉपर असा समोरच्याला दिसतो, पुढच्या गाडीला दिसतो. जर इंजिन बघितलं ह्या गाडीचं तर इंजिनमध्ये पण तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलमध्ये अवेलेबल आहे. जे पेट्रोल इंजिन आहे ते 2.0 लिटरमध्ये TGDI इंजिन येतं. 147 किलोवॅट तुम्हाला पॉवर ह्याच्यामध्ये दिली जाते. 380 न्यूटन मीटरचा टॉर्क तुम्हाला ह्याच्यामध्ये दिला जातो मॅन्युअल आणि ऑटोमॅटिकला. 2.2 लिटरचं डिझेल इंजिन दिलं जातं. ह्याच्यामध्ये तुम्हाला 136 किलोवॅट तुम्हाला पॉवर दिलेली आहे. 420 न्यूटन मीटरचा टॉर्क मॅन्युअल ट्रान्समिशनला दिलेला आहे. 450 न्यूटन मीटर टॉर्क तुम्हाला ह्याच्यामध्ये ऑटोमॅटिकला दिलेले आहे. ही गाडी तुम्हाला 4 व्हील ड्राईव्हमध्ये आणि 2 व्हील ड्राईव्हमध्ये अशा दोन्ही ठिकाणी तुम्हाला अवेलेबल आहे. सर 4 व्हील ड्राईव्ह आणि 2 व्हील ड्राईव्ह यामध्ये काय डिफरन्स आहे? 2 व्हील ड्राईव्ह म्हणजे तुम्हाला ह्या गाडीला फक्त फ्रंटचे 2 चाक आहेत खाली रिअर ॲक्सेलला. त्या फ्रंटला तुम्हाला ड्राईव्ह दिलेला असतो, त्याला म्हणायचं फ्रंट व्हील ड्राईव्ह. आणि जो रिअल व्हील ड्राईव्ह म्हणजे आपली स्कॉर्पियन किंवा थारॉक्स असेल तर ह्या गाड्यांना पाठीमागे ड्राईव्ह दिलेला आहे. जे आपण हाऊसिंग म्हणतो किंवा प्रोपेलर शॉपद्वारे तुम्हाला दिलंय ते जातं. आणि 2 व्हील ड्राईव्ह म्हणजे काय की फक्त फ्रंटच्या 2 चाकांना ड्राईव्ह दिलाय म्हणून ते 2 व्हील ड्राईव्ह. आणि
पूर्ण चारी चाकांना एकदम ड्राईव्ह दिला जातो त्याला फोर ट्रान्सफर व्हीलर केस मार्फत, त्याला म्हणायचं 4 व्हीलर. शेनी काय म्हणजे का दिलं ते फीचर्स का दिलं गाडीला? ह्याच्यामध्ये कसं आहेत, मोड्स आहेत. तुम्हाला समजा मड सेक्शनला तुम्ही गेलाय, चिखलामध्ये गेलेला आहेत, जंगल सफारीला तुम्ही गेलेला आहे, तर त्या कंडिशनला तुमची गाडी जास्त हायली टॉर्क तयार करून ती गाडी त्याच्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करते. वाळवंटात गेला असेल, मड सेक्शनला तुम्ही गेला असेल, किंवा आपल्या इकडं ऑफ रोडिंगला तुम्ही गेला असेल, तर हायली टॉर्क जनरेट करून ती गाडी इझिली बाहेर येते. त्यासाठी तुम्हाला ते 4 व्हीलर मध्ये तुम्ही टाकू शकता गाडी. थँक्यू. तर मित्रांनो, आपण आता भरणे मोटर्सला उभा आहे MIDC मध्ये. आणि विशाल सर, धन्यवाद. थँक्यू. खरंच तुम्ही खूप चांगला मोलाचा वेळ काढून आज आम्हाला ह्या ज्या तुमच्या कार्स आहेत, जसं की पुन्हा एकदा मी सांगतो XUV3 XUV, त्यानंतरनं हे आहे स्कॉर्पिओ एन, थार रॉक्स, आणि नंतरनं XUV 700, या सर्व गाड्यांचा सरांनी खूप छान पद्धतीने रिव्ह्यू दिला. जसं की इंटेरियर डिझाईन म्हणा, बाहेरच्या गोष्टी म्हणा, सर्व कव्हर केल्या. आणि खरंच आज या ठिकाणी भरणे मोटर्सला तुम्ही गाडी घेतली असेल, ज्यांनी घेतली नसेल त्यांनी गाडी घ्यायला या, आणि ज्यांनी घेतली असेल तरी कमेंटमध्ये सांगा की हे ज्या आता तुम्ही कार्स वापरतात याबद्दल प्लस पॉईंट ड्रॉबॅक बरेचसे असतात, फायदे तोटे कमेंट करून सांगा, जेणेकरून आज जे विशाल सर आहेत तेही व्हिडिओ बघणार आहेत, बाकीचे जे आता त्यांचा स्टाफ आहे तेही बघणार आहेत. तर विशाल सर, जाता जाता आमच्या व्ह्यूअर्सला तुमचा काय मेसेज राहील? माझा मेसेज असाच राहील की तुम्ही महिंद्राची गाडी तुम्ही एकदा तरी या, बघा, ड्राईव्ह करा, जेणेकरून तुम्हाला गाडीचं बिल्डअप क्वालिटी कळेल, नक्कीच सेफ्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये कळेल, आणि मग तुम्ही ती गाडी घ्यायची ना घ्यायची तुमच्या मित्रांना सांगा. बरोबर आहे. तुमच्या व्ह्यूअर तुमच्यानुसार तर आता कळणारच आहे सगळ्यांना. नक्कीच नक्कीच सर. त्यानुसार दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता हायली जो गुढीपाडवा झाला तो आमच्या एक माइलस्टोन जो असतो आमच्या शोरूमने, बरोबर आहे. तो पण एकदा तो मोडीत काढलेला आहे. अच्छा. अदर कम्पेअर तो जर पाठीमागचे जे डिलिव्हरीज होत्या त्यापेक्षा ह्या वर्षी 2025 मध्ये आम्ही सगळ्यात ग्रॉस टोटल जे आहे तो आमचा डिलिव्हरीचा 205 डिलिव्हरी आम्ही अरे वा, पाडव्याला डिलिव्हरी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे आम्हाला अजून कॉन्फिडन्स आलाय. आता अक्षय तृतीया जवळ येते, बऱ्याच गाड्यांवरती आता डिस्काउंट पण अवेलेबल झालेला आहे, जेणेकरून कस्टमर्सनी, तुमच्या युजर्सनी नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हाला सर जास्तीत जास्त कोणत्या गाडीचा आता सेल झालेला आहे? नाही तसं जर बघायला गेलं ना तर सगळ्याच गाड्या जवळपास सेम. पण जास्त एक कस्टमरची जास्त पसंतीची कोणती गाडी महिंद्रा मधली? महिंद्रामध्ये स्कॉर्पिओ आणि 700 सगळ्यात जास्त चालली जाते. आणि रॉक्स पण आहे. रॉक्स थोडी अवेलेबिलिटीमुळे थोडी कमी चालली, पण आता बऱ्यापैकी रॉक्स पण चाललेली आहेत. सगळ्यात जास्त क्लासिक जी गाडी आहे, बरोबर आहे, आता दाखवू शकत नाही आपण, नक्कीच क्लासिक जी गाडी आहे तिला कस्टमरचा व्ह्यू जबरदस्त खतरनाक आहे. वेटिंग पण त्या गाडीला ऑलरेडी आहे, 2-2.5 महिने तिला वेटिंग आहे क्लासिकला. नक्कीच. पण गाडी खूप छान अशी. त्याचा डेमो आपण नंतर देऊया, नक्कीच त्याचा व्हिडिओ करणार आहोत. 700चा ॲडासचा आणि क्लासिकचा डेमो आपण नंतर घेऊया. चला, पुन्हा एकदा थँक्यू. थँक्यू. चला मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण असं भेटणार आहे. तोपर्यंत भरणे मोटर्सला सगळ्यांनी भरभरून प्रेम द्या, कमेंट करा, आणि माझे व्हिडिओ बघायला विसरू नका. दिलेल्या स्क्रीनवरती नंबर आहे, त्यांना कॉल करा. कोणती गाडी तुम्हाला घ्यायची आहे, कोणते एक्सचेंज ऑफर आहेत त्याही तुम्हाला सगळं कळणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब का करायचं आहे? कारण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहणार आहे. धन्यवाद. जय शिवराय. ओके.